अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या कथित शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद आयाज उर्फ तन्वीर याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. अचलपूर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडला. माहितीनुसार कारवाई दरम्यान घराच्या बाहेर बांधलेला लोखंडी जिना जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आला. हा जिना घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उभारण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामाबाबत आधीच नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी भाजप आमदार प्रवीण तायडेही घटनास्थळी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून